शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। निंबळक शिवारातील दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या काळूबाई मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून मोबाईल रोकडेसह सुमारे 15,54,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। शहरातील 17 प्रभागांमध्ये एकूण 345 मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। दरम्यान मतदानानंतर सर्व EVM मशीन MIDCतील वखार महामंडळात गोडाऊन मध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत। त्यानंतर शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, असं यशवंत डांगे यांनी सांगितलं। प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि सर्व व्यवहार ऑनलाईन हे आधुनिक युगाचे वास्तव असले तरी याच ऑनलाईन व्यवहारांनी नागरिकांची आयुष्यभराची पुंजी सायबर भामट्यांच्या हाती जात असल्याचे भयावह चित्र समोर आलंय। नॅशनल सायबर क्राईम पोर्टलच्या अहवालातून अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव उघड झालंय। सन 2025 या एकाच वर्षात जिल्ह्यातील 5,145 नागरिकांची तब्बल 366 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। नगर अर्बन बँकेच्या थकबाकीदार कर्जदाराला नियमबाह्य सूट देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय जिल्हा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत फेटाळून लावलाय। या निर्णयामुळे नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचा दावा नगर अर्बन बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान प्रशासकीय आणि तांत्रिक कारणास्तव ही मुदत 10 फेब्रुवारी पर्यंत वाढवून मिळावी अशी विनंती निवडणूक आयोगाने केली आहे। या अर्जावर तसेच अन्य या संदर्भातील याचिकेवर आज सोमवारी रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे। न्यायालय मुदतवाढ देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच आता या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।